आत्मने नमः। अथ श्रीमद् भगवद्गीता। या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी मला भगवद्गीतेविषयी बोलायला इथे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। तसेच सर्व नेवे मित्र परिवार, श्रीमद् भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण अर्जुन संवाद। सिदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते। ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्धाची वेळ येते त्यावेळेला अर्जुनाला प्रश्न पडतो की मला कोणाशी लढायचे। अर्जुनाला हे माहित होतं, पण तरी सुद्धा त्याला बघायचं होतं की मला कोणाकोणाशी लढायचं आहे। तर हे कृष्णा, माझा रथ हा दोघं सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर। आणि ज्या वेळेला रथ हा दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा राहिला त्यावेळेला अर्जुनाने बघितलं की समोर आपण कोणाशी युद्ध करणार आहोत, तर आपले सर्व नातेवाईक, मित्र परिवार, आप्तेष्ट सगळे, तर यांच्याशी आपल्याला लढायचं आहे। मित्र हो, जसं अर्जुनाची जशी स्थिती झालेली असेल त्यावेळेला तशीच आपली सर्वांची काहीशी स्थिती काही प्रसंगामध्ये आपल्याला आलेली असेलच की ज्या वेळेला काय करावं, टू बी ऑर नॉट टू बी, याच्यामध्ये आपण या गोंधळात पडलेला असतो। तर अर्जुन म्हणतो, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं न राज्येन गोविंदं किं भोगैर्जीवेत न वा। हे कृष्णा, मला विजयाची आशा नाही किंवा मला हे राज्य करायचं नाही। आणि कुठलं राज्य म्हणजे काय, सुख भोगायचं हेच राज्य आहे फक्त, तर ते मला नकोय असं एवढं बोलून अत्यंत हा विषाद योग, अर्जुनाचा हा विषाद योग की तो समोर जर प्रसंग, बाका प्रसंग आलेला असताना तो पळवाट काढतोय त्या ठिकाणी। तसंच आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग आलेले असतील, व त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं की हे अर्जुना, स्थितप्रज्ञ माणसाचं म्हणजे काय लक्षणं असतात, तर तू असं संभ्रमित अवस्थेमध्ये राहण्याऐवजी स्थितप्रज्ञाची भूमिका तू बजवायला पाहिजे आणि योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे। तर मग त्यावेळेला भगवंत समजून सांगतात, दुःखेषु दिग्मना सुखेषु विगत स्पृह वितराग भय क्रोध स्थित मुनी उच्यते। म्हणजे दुःखाने मनुष्य हुरळून जातो, तर दुःखाने माणसाने उद्विग्न होऊ नये किंवा सुखाने हुरळून जाऊ नये असं ज्या माणसाचं असतं, किंवा ज्याचं राग, भय, लोभ, क्रोध हे सर्व नाहीसे झालेले असतात, तसा तो मनुष्य स्थितप्रज्ञ मनुष्य म्हटला जातो। आणि तो प्रसंग कठीण आल्यानंतर योग्य ते निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असते। तर स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं कशी, तर काही प्राण्यांवरून आपल्याला शिकायला मिळतं। यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वश इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यो तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। म्हणजे जसा यदा संहरते चायं कुर्मोंगानीव सर्वश, कुर्म म्हणजे कासव, कासव जसं कठीण समय आला असताना आपले अवयव सर्व आत ओढून घेतो, म्हणजे तो संकटापासून तो
बचाव करतो, संकटात पळ काढत नाही तर संकटापासून तो बचाव करतो, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. तर अर्जुनाचं मन असं भ्रमिष्ट होतं. जर कसं भ्रमिष्ट होतं की मन असं स्थिर होत नाही अर्जुनाचं त्यावेळेला. तर जसं इंद्रियाणाम हि चरताम यन्मनो अन्विद्यते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नमिवाम्भसि. म्हणजे माणसाचे इंद्रियाद्वारे माणसाला पंच ज्ञानेंद्रियामार्फत माणसाला ज्ञान प्राप्त होतं. डोळे, नाक, कान, जीभ याच्या मार्फत ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचं मन तिकडे होतं. जसं की एखादा सुगंध येत असेल कुठून, तर सुगंध नाकाने येणार, आता मन त्या ठिकाणी धावतं आपलं. म्हणजे आपले जे इंद्रिय आहे, इंद्रियामार्फत जे जे आपल्याला ज्ञान मिळतं त्या ज्ञानाच्या द्वारे माणसाचं मन तिकडे जातं. आणि मन तिकडे गेलं की मग शरीरही तिकडे जातं. तर कसं असतं हे की इंद्रियाणानी चरताम यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नमिवाम्भसि. म्हणजे नाव जशी पाण्यामध्ये जशी हवा चालते त्या हवेमार्फत जशी नाव त्या हवेच्या दिशेने जाते, तसं माणसाचं मन त्या त्या इंद्रियाबरोबर धावत असतं. तर इंद्रियाणाम जी चरताम यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञाम वायुर्नमिवाम्भसि. तर मग हे मन कसं आवरायचं? कृष्णाला प्रश्न पडतो की अर्जुन म्हणतो की मला हे मन कसं आवरायचं? तर तो कृष्ण प्रश्न विचारतो की चंचलम हि मन कृष्णा प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्कुरम. म्हणजे मन असं एवढं चंचल आहे आणि इतकं हट्टी आहे की नको ते विचार येत असतात. आपलं खानदेश कन्या बहिणाबाई यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला फिरून येते जागेवर. तर मनाची कल्पना म्हणजे मन किती चंचल असतं. तर समजा एक माकडाचं उदाहरण जर घेतलं की माकड जसं झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत असतं आणि त्या माकडाला जर दारू पाजली तर ते अजून जास्त उड्या मारेल आणि त्यात जर पुन्हा विंचवाने जर डंस केला तर ते अधिक उड्या मारेल, एका जागी स्थिर राहणार नाही. म्हणजे मनाची ही जी अवस्था आहे, तर अशी जी अवस्था त्याच्यामध्ये योगाभ्यासामध्ये पण एक हठयोग नाव आहे. हठयोगाचा प्रकार आहे पातंजल योग आणि हठयोग. हठयोगामध्ये म्हटलेलं आहे चले वाते चले चित्तम निश्चलम निश्चले भवे योगी स्थाणुवाप्नोति ततो वायू निरोधे. म्हणजे चले वाते चले चित्तम, जशी हवा येईल तसं चित्त भरकटत जातं. निश्चलम निश्चले भवे, जर निश्चल करायचं म्हटलं तर ते करू शकतो आपण. तर कसं फक्त एक योगीच फक्त मनावर ताबा मिळवू शकतो. तर असं अर्जुनाची जी भ्रमिष्ट अवस्था झालेली होती, तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला उद्देश करतात की असंशयं महाभावो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गुह्यति. हे अर्जुना, असंशयं महाभावो, महाभाव म्हणजे अर्जुन, हे अर्जुना निसंशय मन हे अतिशय चंचल आहे, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु
नित्य नियमाने जर तू याचा अभ्यास केला तर आपण मन ठिकाणावर आणू शकतो. त्यानंतर आता मन चंचल मनाला आवर कसं घालायचं, तर एक शरीराची पोस्चर सांगितली. शरीर कुठल्या अवस्थेमध्ये पाहिजे. मित्र हो, आपण जर थोडस माझं बोलणं ऐकून घ्या आपसात न चर्चा करता, तर मला जे काय थोडंफार माहीत आहे ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित मी कमी पडत असेल, त्याबद्दल वाद नाही. समकायं शिरोग्रीवं धारयन्यचलं स्थिर सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं दिशश्चानवलोकयन्. म्हणजे मित्र, ज्या वेळेला माणसाला अशी परिस्थिती येते की आपण काय करावं, आता समोर असा प्रसंग आहे, आता कुठलाही आपल्यावर कठीण प्रसंग येतात, दुःखद प्रसंग येतात, वाईट प्रसंग येतात, तर त्यावेळेला जर आपण समकायम शिरोग्रीवम, जर पाठीचा कणा ताण, मान सरळ आणि पद्मासन किंवा सहजासन मांडी घालून जर बसलं आणि नासिकाच्या अग्रभागावर जर आपली दृष्टी स्थिर ठेवली आणि श्वसन संत केलं तर आपल्याला आपली समस्या कळते. उदाहरणार्थ विद्यार्थी परीक्षेचा त्यांच्या मनामध्ये गोंधळ सुरू असतो, अभ्यास झालेला असतो, पण तो पेपर कसा लिहायचा तर थोडासा गोंधळ झालेला असतो, मन सैरभैर झालेलं असतं, एकाग्र मन होत नाही. त्यावेळेला आपल्याला ही शरीराची पोझिशन थोडा वेळ जर घेतली आपण तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होणार. तर भगवंतांनी अर्जुनाला खूप समजावून सांगितलं की हे योग्य नाही, जे प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाला तुम्हाला तोंड द्यायला हवं. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकां शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. हे अर्जुना, तू काही करू नको, फक्त सगळं सोडून दे, सर्व सोड आणि फक्त माझी प्रार्थना कर, मलाच भज आणि माझ्या आज्ञेतच तू राहा आणि माझ्या आज्ञा पालन करून तू तो धर्म स्वीकार. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे असला धर्म नाही. तिथे अर्जुनाचा धर्म होता क्षत्रिय. क्षत्रिय धर्म सोडून तो पलायनवाद तिथे त्याचा होता अर्जुनाचा. आता भगवंताचं कसं आहे की आपल्याला खूप उदाहरण असे माहित आहे की भगवंताचं अस्तित्व, ज्याला आपण म्हणतो की भगवंताचं अस्तित्व कसं असतं. तर एक वेळा तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असतं. त्यावेळेला शिवाजी महाराज त्या कीर्तनाला हजर असतात आणि शिवाजी महाराज एवढे भारावून जातात की मी हे सगळं सोडून, राजपाट सोडून देतो आणि इथेच थांबतो तुमच्याजवळ. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की राजे, आपला धर्म कुठला, माझा धर्म कुठला, आपल्यावर संपूर्ण हिंदू धर्म आपल्यावर सर्व हिंदू धर्म अवलंबून आहे. आणि असं झालं असं म्हणतातच आहे ते. तोवर यवन लोकांना समजलं की शिवाजी महाराज इथे आहे. ते शिवाजी महाराजांना चांगलं स्वतः इथं यांना पकडता येईल ह्या हिशोबाने ते यवन तिथे आले. तुम्हाला सांगतो त्यावेळेचा प्रसंग, तुकाराम महाराज
म्हणजे एवढं भगवंताला एवढी आळवणी केली, एवढी प्रार्थना केली. आणि मित्र, ज्या वेळेला आपण मनापासून भगवंताची प्रार्थना करतो त्यावेळेला भगवंत हा आपल्याला पावतो. तर असं केल्यानंतर काय झालं की त्यांनी खूप आरवणी विनवणी केली भगवंताची. तर जे यवन आलेले होते तर त्यांना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण शिवाजी महाराज दिसू लागले. आणि कोणतं नेमकं नक्की कोणते खरे कोणते ते त्यांना काही कळत नव्हतं. आणि असं शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी बचाव झाला. तर हा त्याच्यात एक श्लोक आहे, ईश्वरः सर्वभूतानां हृदेशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्ररूढानि मायया. ईश्वर हा सर्वभूतानां म्हणजे ईश्वर हा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित आहे. ईश्वर हा सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात स्थित आहे आणि तो आपलं प्रत्येकाला त्या आपल्या यंत्राप्रमाणे प्रत्येकाला फिरवत आहे. आता उदाहरणार्थ बघा ना, इथं ह्या कार्यक्रमाला आपण वेगवेगळ्या गावावरून वेगवेगळ्या मंडळाचे लोक आपण आलेलो आहोत का? तर एक हे ईश्वर इच्छाच आहे. तुम्ही इथे जे आलात तर हे तुम्ही नाही आला इथून, तर तुम्ही कुठल्या तरी प्रेरणेने इथे आलात, हे लक्षात घ्या. कुठल्या तरी प्रेरणेने तुम्ही इथं आलात म्हणून तुम्ही इथे येऊ शकला. शेवटी एकच सांगायचंय, मन्मना भव मद्भक्तो मध्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यं ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. म्हणजे भगवंत की तू फक्त मलाच बस आणि माझीच प्रार्थना कर. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. मंडळी